सिरियसली छान वाटतंय. खरोखर नॉस्टॅल्जिक वातावरण आहे, तुमच्यासाठी एक नॉस्टॅल्जिक अनुभव असणार आहे आणि आमच्यासाठी सुद्धा एक सुंदर अनुभव असणार आहे की AI तंत्रज्ञानाचा वापर करून कशा पद्धतीने आपण पुन्हा एकदा एक वेगळी काहीतरी गोष्ट घडवून आणू शकतो. शिवानी, सुबोध सर इथे आहेत म्हणून मला आत्ताच तुला हा प्रश्न विचारायचा आहे इथे की प्रत्येक कलाकाराची आणि अभिनेत्रीची किंवा अशी इच्छुक जी असते की छान अभिनय करायचा आहे, तिची इच्छा असते की अशा अनुभवी कलाकारांबरोबर आपण काम करावं आणि सुबोध सरांबरोबर काम करावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते किंवा प्रत्येकाचीच इच्छा असते. या मालिकेच्या निमित्ताने ती इच्छा तुझीही पूर्ण होते आणि ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर, ती गोष्ट, ती बातमी कळल्यानंतर तू सुबोध सरांना, म्हणजे सोशल मीडियावर तुझं हे पोस्ट पाहिलेलं आम्ही, की एक छानसं गिफ्ट सुद्धा दिलंस तू. काय होतं ते गिफ्ट, काय सांगशील त्याबद्दल? ते गिफ्ट असं काही ठरलं नव्हतं पहिले की द्यायचं, पण माझा आनंद मला स्वतःपुरता नव्हता ठेवायचा. सो मी माझ्या मित्रमैत्रिणींना एकदा असंच सांगितलं की मी असं असं काम करते आणि माझ्यासोबत, म्हणजे मी सुबोध सरांसोबत काम करते, असं असं मी त्यांना सांगितलं. तर तेव्हा विषय सुरू झाला. प्रत्येकाची वेगळी वेगळी गोष्ट होती, प्रत्येकाची वेगळी वेगळी मतं होती आणि सगळेजण म्हणत होते की नाही, मला ना सुबोध सरांचं हे काम खूप आवडलं, दुसरं म्हटलं नाही मला ती फिल्म खूप आवडली, मला असं झालं की हां मला ही फिल्म आवडली, असं आवडलं असं असं. तेव्हा आमच्या लक्षात आलं की अरे हो यार, हे खूप छान आहे, त्यांनी आत्तापर्यंत जी कामं केली आहेत ती, मग ह्या सगळ्याचं एकत्र करून आपण त्यांना काहीतरी गिफ्ट देऊयात का. म्हणून माझ्या एका मैत्रिणीने मला ते सजेस्ट केलं की असं काहीतरी आपण करूयात का. म्हणजे डेफिनेटली करूयात. आणि मग आम्ही त्यांच्या फिल्मचे सगळे पोस्टर गोळा करून एक छोटंसं गिफ्ट एकत्र करून, मध्ये आमच्या सिरियलचं पोस्टर आहे आणि मग तसं गिफ्ट मी त्यांना दिलं होतं. खरंच खूप सुंदर आणि तुम्हाला ते आवडलेलं निश्चितच. नाही, खूप छान वाटलं. फक्त मला कधी कधी ना असं कोणी आपल्या कामांचं कोलाज द्यायला लागलं की मला भीती वाटते की आता थांबा. तसं नाही झालं. पण खूप प्रेमाने ते घेतले. मला असं वाटतं की खूप कष्ट त्याच्या पाठीमागे घेतले ते सगळे करायला. आणि काम सुरू करण्याच्या अगोदरच असं काहीतरी एक दोन कलाकारांमध्ये ना एक फार सुंदर नातं असलं पाहिजे, एकमेकांचा आदर करणारं. आणि तो रिस्पेक्ट फक्त वय मोठे किंवा खूप अनुभव केला म्हणून नसावं, तर एक अत्यंत उत्तम काम करणारी आजच्या काळातली अभिनेत्री म्हणून मलाही तिच्याविषयी तितकाच आदर आहे. आणि तो आदर कुठेतरी त्या गिफ्टमध्ये होता, त्यामुळे खूप खूप छान वाटलं. छान. आणि असं छान वातावरण आता बाहेर सुद्धा आहे, सुंदर पाऊस पडतोय, पावसाळा आहे, म्हणजे रोमॅन्टिक ऋतू सुरू झालाय असं आपण अगदी जाहीरपणे म्हणतो. आणि त्यामध्ये माहीचं एक वाक्य सुद्धा आहे ना, जगायला श्वासाची नाही तर प्रेमाची गरज लागते. तर दोघांची ही प्रेमकथा आहे, कशी फुलतीये किंवा फुलणार आहे ती आम्हाला पाहायला मिळणारी ही प्रेमकथा, दोघांनी थोडं थोडं सांगा. आत्ता जसं दिसतोय तसा हा खूप आत्ताच्या काळामध्ये मराठीचा प्राध्यापक आहे, खूप वृक्ष आहे, खूप नीरस झाला आहे, लोकांशी खूप कामापुरतं बोलणारा आहे, तेवढंच बोलणारा आहे, फार कोणाच्या आयुष्यात न डोकावणारा आहे, स्वतःच्या आयुष्यात डोकावून न देणारा आहे. पण हे सगळं घडण्यापाठीमागे काहीतरी त्याच्या भूतकाळात घडलं आहे आणि त्याच्यामुळे तो असा घडला आहे. आणि तो काय होता हे आपल्याला माहीच्या स्वरूपात कळतं. मी माझ्या कॉलेजपासून अशी अनेक मुलं पाहिली आहेत की जी तेव्हा अत्यंत शामळ होती, खूप लोकांसमोर यायची नाही, खूप असं लाजरी बुजरी होती. आणि आता त्यांचं फुलपाखरा परिवर्तन झालेलं मी बघितलं. उलटं, म्हणजे हे उलटं त्यांच्यात झालेलं आहे, जे इकडे उलटं आहे. पण असे खूप बदल तुमच्यात होत असतात आणि प्रत्येक गोष्टीला काहीतरी एक कारण असतं की असं का घडलं याचं प्रत्येकाचं एक कारण असतं. आणि या सगळ्याची कारणं त्याच्या भूतकाळात घडलेली आहेत. त्यामुळे ही गोष्ट आत्ताच्या काळातली जरी खूप महत्त्वाची असली तरी हे होण्यापाठीमागची कारणं त्याच्या भूतकाळात. त्यामुळे मध्ये मध्ये आपण तो भूतकाळ देखील बघणार आहोत आणि मग तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी उलगडणार आहेत की का आत्ता गौरी आणि अभिमन्यू हे एकमेकांसमोर अजून आले नाही आहेत, आल्यानंतर काय फ्रिक्शन घडणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला ते बघताना कळणार आहे. पण म्हणजे दोन्ही शेड्स एकाच मालिकेमध्ये, एकाच व्यक्तिरेखेमध्ये करायला मिळलं की दोन्ही खूप एकदम टोकाचे आहेत. तर ते करताना खूप ॲक्टर म्हणून मजा येते. पुन्हा एकदा माझ्या आवडत्या माध्यमात काम करायला मिळत आहे, मालिकांमध्ये काम करायला मिळत आहे, त्याचा एक आनंद आहे. आवडत्या कलाकारांबरोबर काम करायला मिळते, दिग्दर्शकांबरोबर काम करायला मिळते, निर्मात्यांबरोबर काम करायला मिळते. त्यामुळे या सगळ्या कामाचा एक उत्साह आहे, आनंद आहे आणि तो पुरेपूर घेतोय सध्या. खरोखर. आणि एक नवी कोरी गोष्ट सोनी मराठी वाहिनीवर आम्हाला पाहायला मिळणार आहे 8 जुलैपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता तू भेटशी नव्याने. अर्थात माझे प्रश्न विचारून झालेत, मात्र पत्रकारांचे प्रश्न